तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या छोट्याशा मराठी लाईव्ह ब्लॉग मध्ये। आज निघालोय हनुमान जन्मोत्सव निमित्त श्री महारुद्र देवस्थान मारुती मंदिर भोगाव येथे। हा प्रवास आहे माझ्या गावापासून सुमारे 9 किलोमीटर। सारंगी व पिंपळगाव या दोन्ही गावाच्या मध्ये हा विशाल असा गोदावरी नदीच्या वरून गेलेला पूल आहे। येथे येणारे जाणारे लोक बऱ्याच संख्येने इथे फोटो व व्हिडिओ काढतात। प्रवास का जास्त केला नाही, पण उन्हाळा असल्यामुळे गाडीला लागली ताण, पेट्रोल टाकून भागवली ताण। झापूक झुपूक गाडी चालवत पोहोचलो भोगाव मध्ये। दुपारच्या 4 वाजता आलो, पण तरी पण एवढी पार्किंग वर लोक होते, यावरून आपण अंदाज लावू शकतो की दिवसभरामध्ये किती भक्त आले असतील। गाडी पार्किंगला लावून निघालो नदीच्या कडेला हातपाय धुण्यासाठी। महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे या संस्थेने महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळा असा पायऱ्यांचा टप्पा केलेला आहे व त्या दोन्हीच्या मध्ये उंच असा रामसेतू बनवला आहे। यावर गोदावरी नदीची महाआरती केली जाते, जिथे आपण फोटो व व्हिडिओ सुद्धा बनवू शकतो, जसा मी बनवतोय। जास्त वेळ न घालवता लवकर निघालो नदी काठेवर, कारण सूर्यमामा आज बरेच तापले होते। गोदावरी नदीचे पाणी स्वच्छ असल्यामुळे तिथे भक्तजन आनंदाने त्यांचे पाप धुवत होते। मी पण माझे पाप म्हणजे हातपाय धुतले व निघालो प्रसाद घेण्यासाठी। मामाने दाखवले 4 ते 5 प्रकारचे पेढे, त्यातला मी घेतला कलाकंद नावाचा पेढा 60 रुपये पाव। कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारचा पेढा आवडतो। घेतला प्रसाद आणि निघालो मारुतीरायांच्या दर्शनासाठी। दर्शनासाठी बरीच रांग होती। जवळ आला माझा पण नंबर दर्शनासाठी। 2-4 वेळेस वाजवला घंटा आणि घेतले देवाचे दर्शन नाक घासून आणि मागितले देवाला काहीतरी माझ्यासाठी। काय मागितलं असेल मी देवाला हे तुम्हाला लवकरच कळेल। भोगावमध्ये मारुतीरायांचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक शनिवारी येतो, पण आज मारुतीरायांचे दर्शन घेऊन खरंच मनाला धन्य झाल्यासारखं वाटलं। इथे जवळच विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे। प्रसाद ठेवला आणि घेतले विठ्ठल रुक्मिणीचे पण दर्शन। या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरासमोर पण खूप मोठा असा सभामंडप आहे, ज्यामध्ये प्रत्येक शनिवारी रक्तदान सुद्धा केलं जातं। लगेच महादेव आणि शनिदेवाचे घेतले दर्शन आणि आलो इकडे। या मंदिरातील हा हॉल एवढा मोठा आहे की 1000 पेक्षा जास्त भक्त इथे बसू शकतात। याच हॉलच्या खाली जायला एक रस्ता होता। खाली जाऊन पाहितलं तर काय, एक मोठासा हॉल आणि त्यापेक्षाही जास्त मोठी गॅलरी होती। दिसायला तर कोणीही नव्हतं इकडे, पण फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी ही पण जागा एकदम भारी होती। भूक लागली म्हणून आलो इकडे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी। या मंदिराची महत्त्वाची खासियत सांगायची म्हणजे इथे 1 वर्ष म्हणजे 365 दिन अन्नदान केलं जातं। इथं अन्न शिजवण्यासाठी स्पेशल असं मोठं स्वयंपाकगृह सुद्धा आहे इथे। एवढंच नाही तर भक्तांना स्वच्छ आणि थंड पाणी पिण्यासाठी पाणी फिल्टरची सोय सुद्धा केली आहे इथे। ते म्हणतात ना, काही लोकांना खाली तिथेच हागायची सवय असते, तसंच काही इथे होत आहे। पाणी तर थंड पितात व ग्लास इथेच फेकून जातात। तुम्ही दर्शनाला कधी आलात तर कृपया असं नका करू। हा ब्लॉग आपला इथेच संपला, तर भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, जेणेकरून पहिला व्हिडिओ आपला तुमच्यापर्यंतच पोहोचेल।